खाल्लं होतं. पण त्या थंडीची फडफडत कोणीकडे निघाले हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोणीकडे निघाल्या तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळ सकाळ इतकी थंडी होती आणि त्यात केसेस पण होत्या. मग काय आवरून जायलाच लागतं. मागच्या वेळेस हेल्थ इश्यूमुळे तर उशीर झाला, पण ह्यावेळेस नाही. ह्यावेळेस बरोबर टायमिंगमध्ये जायचं होतं. लवकर उठले, आवरलं आणि आवरून कॉलेजला आले. आज केसेस होत्या त्यामुळे लवकर तरी यावंच लागणार होतं. घरातून पटकन आवरून आले आणि पोहोचले कॉलेजमध्ये. आता जाईन डिपार्टमेंटला. तर आता मी हे स्क्रब वगैरे वेअर करते, त्यानंतर माझा गेट टाकून तेव्हा संध्याकाळी. A few moments later. फायनली डिपार्टमेंटला पोहोचले, स्क्रब वगैरे वेअर केला आणि आत ओटीत जाऊन बसले. 1-2 केस झाल्या. परत थोडीशी भूक लागली म्हणून नाश्त्याला बाहेर आले. नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे करून झाल्यावर पुन्हा आणि ओटीमध्ये जाऊन बसले. एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है. केसेस वगैरे पूर्ण संपल्या. मग परफ्युजन साईडच्या सगळ्या गोष्टी आवरल्या आणि आता चालली आहे घरी. घरी तरी चालल्या, पण हा चेहरा बघून वाटत नाही आहे की घरचे ओळखतील म्हणून. झोपेतून उठून आल्या काय असं ध्येय होत होतं. असो, जाऊया घरी आता, कारण भरपूर कंटाळा आल्या आणि झोप तरी फार आल्या. बस तरी पकडली, पण बसायला जागा नव्हती. म्हटलं ठीक आहे, उभारून जाऊया. मग फायनली पोहोचले पेटनाक्यावर तर पोहोचली, पण तिथं पण बस थांबत नव्हती. गर्दी इतकी होती की कंडक्टर थांबवतच नव्हते बस. 2000 years later. शेवटी बसची वाट बघितली आणि कंटाळून नंतर केले बडापणा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.